दरम्यान सिंधुदुर्गामध्ये पावसाची संततधार सुरू आहे आणि इथल्या पावसाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी। अतिशय आनंद होतोय की महाराष्ट्राच्या पहिल्या गावामध्ये म्हणजे बांध्यामध्ये पावसाचं जोरदार आगमन झालेलं आहे। काय जोर आहे, काय जोर आहे बघा। तुम्ही जर बघत असाल तर पाणी पाणी झालंय अक्षरशः। म्हणजे 10च मिनिट झालेले आहेत। बांध्यामध्ये मी उभा आहे, एका कामाच्या निमित्तानं निघालेलो होतो आणि आजची खरं तर माझ्या प्रवासाची ड्रीम सुरुवात होती अक्षरशः। कारण सोलापूर या भागातनं मी आज निघालो होतो आणि जसा मी निघालो तसं सगळीकडे पाऊस पडताना दिसत होता आणि बांध्याला आलो मी। म्हणजे बांधा हे महाराष्ट्राचं पहिलं गाव आहे। त्याच्यानंतर सुरू होतो तो गोवा, किंवा गोव्यातनं तुम्ही जेव्हा येता तेव्हा सुरू होतो ते गाव आहे बांधा। जर पुढे आपण थोडंसं गेलो ना आपण तर बघा, आता मी याला मान्सून पूर्व पाऊस म्हणण्याचं धाडस नाही करणार, कारण पावसाची ही जी इंटेन्सिटी आहे ती सांगते की हा पाऊस हा सांगतोय की हा पाऊस सांगतोय की हा मान्सूनचा पाऊस आहे। मान्सूनचा सारखा हा पाऊस आहे, खूप मोठ्या प्रमाणात आणि विजांच्या कडकडाटासह हा पाऊस पडतोय। बांध्यात आहोत आणि बांध्यापासूनच तर महाराष्ट्रातल्या पावसाला सुरुवात होत असते। मी याच्यापूर्वी आलो ते आंबोली भागातून आलो होतो आणि आंबोलीमध्ये सुद्धा जबरदस्त असे ढग मला तिथे दिसले, पावसाचे ढग होते। आणि ते सगळ्यांना माहिती आहे की आंबोली हे महाराष्ट्रातलं सर्वाधिक पाऊस पडणारं ठिकाण आहे। 5000 मिलीमीटर एवढा पाऊस पडतो। पण आत्ता वा झकास, महाराष्ट्राच्या पहिल्या पाऊसधारा जलधारा तुम्ही बघताय। जलधारा महाराष्ट्रातल्या पहिल्या गावातल्या, आणि काय दृश्य आहेत बघा। पहिलाच जोमदार पाऊस, भरभरून पाऊस, विजांचा कडकडाट आणि सुंदर सगळीकडे पाऊस। अक्षरशः असा जर पाऊस पडला ना काय मजा येईल। महाराष्ट्राचं हे पहिलं गाव आहे, बघितलं तुम्ही विजा चमकतात। आणि IMDने सांगितलंच होतं की महाराष्ट्रामध्ये सुद्धा या आठवड्यामध्ये पावसाचं आगमन होईल। चातकासारखी वाट बघतोय आणि त्याची सुरुवात खूप छान आहे। महाराष्ट्राच्या पहिल्या गावात बांध्यामध्ये पाऊस दाखल झाला आणि छान पडतोय, जोरदार। कॅमेरामन निलेश शेवाळेसह मी राहुल कुलकर्णी, ABP माझा, बांधा।